रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मुख्या नवऱ्याच्या साथीने जयश्रीताईंचा बोलका संसार. मुलगा इंजिनियर तर मुलगी मंत्रालयात अधिकारी. पन्हाळा तालुक्यातील पोखले गावच्या जयश्री राजाराम शिंदे या जिद्दी महिलेने आपल्या मुख्या नवऱ्यासोबत संघर्षमय पण प्रेरणादायी असा बोलका संसार उभा केला. स्वतः केवळ 4थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या जयश्रीताईंनी प्रचंड कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर मुलगा मुलीला उच्च शिक्षण देत उज्ज्वल भविष्य घडवले. त्यांचे पती राजाराम शिंदे हे बोलू शकत नसले तरी कोडोली उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत. संवादाची मर्यादा असली तरी कामातील प्रामाणिकपणातून त्यांनी स्वतःचा बोलकेपणा सिद्ध केला आहे. अशा परिस्थितीत जयश्रीताईंनी शेतीकाम करत रात्रंदिवस कष्ट करून संसाराची जबाबदारी समर्थपणे पेली. आईच्या कष्टाची जाणीव आणि वडिलांच्या मुखसंमतीचा मान ठेवत मुलांनीही शिक्षणाच्या बळावर मोठे यश संपादन केले. मुलगा सुरेश सध्या संजय घोडावत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे, तर मुलगी प्रियांका शालेय जीवनापासून सतत अव्वल ठरत आज मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी तिने वारणानगर येथील आमदार डॉक्टर विनय कोरे करिअर अकॅडमीत केली आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवले. विशेष म्हणजे तिचे पतीही पाटबंधारे विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिंदे कुटुंबातील इतर नातेवाईकांनीही या कुटुंबाला नेहमीच प्रोत्साहन व पाठबळ दिले. आपल्या जिद्दीच्या प्रवासाची कहाणी सांगताना जयश्रीताईंचा ऊर अभिमानाने भरून येतो. मुख्या नवऱ्यासोबत उभा केलेला हा बोलका संसार आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जयश्रीताईंच्या या प्रेरणादायी संसाराच्या बोलक्या भावना विन टीव्ही मराठीच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आमच्या विशेष प्रतिनिधी पूनम केकरे यांनी केला आहे. नमस्कार, मी पूनम सागर केकरे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रवास एक ध्येयाचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाअंतर्गत विन टीव्ही मराठीने महिलांवर प्रकाशझोत टाकला आहे. अशाच एका महिला जयश्री राजाराम शिंदे यांची यशोगाथा ऐकून घेऊया त्यांच्या तोंडून. श्री राजाराम शिंदे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. माझ्या मुलगीचे नाव प्रियंका राजाराम शिंदे, गाव पोखले. माझी मुलगी काय करते तुमची आता? तीच मुलगी माझी वारणेत सावकरच्या ह्याच्यात ग्रंथालयात अभ्यासला जात होती. कसं तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं? तुम्ही काय केलं सर मी तिच्यासाठी? शेतीत कामाला, म्हणजे शेती आहे माझी. मिस्टर माझं मुख्य आहेत, मिस्टरांनी बोललेले येत नाही. आणि मी शेतात काम करते. शेतामधूनच मुलगीला मी मोठी केली. आणि माझ्या मुलगीचं खरोखर स्वप्न होतं, मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, मला मोठंही व्हायचं आहे, असं पहिल्यापासूनच माझ्या मुलगीची जिद्द होती. मी करणार, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार मी, त्यातूनच मला पुढे जायचं आहे. बऱ्याच मला महिलांनी म्हटले अशा नसतं, तिचं वय चाललंय, तिचं लग्न करा. खरं मी म्हटलं नाही तसं. मी माझ्या मुलगीवर माझा पूर्ण विश्वास होता. माझी पोरगी 100% ह्याच्यात ती हे होणारच. मग तिचा शाळेचा खर्च, शाळेचा बाकीचा खर्च तुम्ही काय म्हणजे केलं त्याच्यासाठी? तिचं पप्पा होतं ना, पप्पांचा थोडा, माझ्या शेतातून थोडा तिला आम्ही हे करत होतो. तुमचे मिस्टर काय करतात? मिस्टर दवाखान्यात आहे, सरकारी दवाखान्यात सर्व्हिसला आहे. मुलगा आहे तुम्हाला? मुलगा एक आहे की, मुलगा संजय गोडावत कॉलेजला आहे मुलगा. आणि माझी मुलगी खरोखर भयंकर हुशार आहे. मुलगी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या. तिची म्हणजे मी अडाणी, मिस्टर माझे बोलता येत नाहीत, मुक भाऊ लहान, त्याच्यामुळे तिनं स्वतःचा अभ्यास करून आमचं घरचंही सगळं त्या मुलगीनं माझ्या सगळं बघितले. म्हणजे तिनं शाळेत स्वतः मार्क पाडून स्वतः वगैरे स्वतः तिनं स्वतःच्या पायावरती उभं राहिली. आमचं तिला काही सुद्धा हे नाही. मला 5वी, फक्त माझी 5वी शाळा झाली. मिस्टरांनी बोलायला येत नाही. भाऊ तिचा लहान. जे तिने स्वप्न पाहिलं त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केलं, भरपूर आम्ही प्रयत्न केलं. त्याला देवानं तिला यश दिलं. स्वतःच्या पायावरती उभं राहिली. तिच्या 5 पोस्ट तिनं काढल्या. पहिली कुठली? पहिली तलाट्याची, परत पाटबंधाऱ्यामध्ये होती, आणि 4थी, 3री मंत्रालय सहाय्यक कक्ष म्हणून, आणि आता 4थी कक्ष अधिकारी झाल्या. सध्या आता ती मंत्रालयामध्ये आहे सर्व्हिसला.
तिच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय की काय वाटतंय? तुमचं नाव तिनं नाव एवढं माझं मोठं केलं? एवढं मोठं नाव केलं सांगण्याच्या पलीकडचं आहे. आणि हे प्रत्येक आईच्या की नाही पोटाला असा खरोखर हिरा जन्मला पाहिजे. माझ्या मुलगीने एवढं कष्ट केलं. माझी एक सोडून म्हणजे 4 ऑपरेशन झालेत. कुटुंब योजनेचं झालं, अपिंडीचं झाले, पिशवीचं झाले. गेल्या 2-4 वर्षाच्या पाठीमागं म्हणजे ह्याचं ऑपरेशन पण झाले एका बाजूचं. आणि एवढा प्रिगीनं माझा अभ्यास करून एवढं हे करून प्रिगी माझी ठामपणे माझ्या संग 15-15 दिवस दवाखान्यात पण बघायची, अभ्यास पण करायची, घरचं पण सगळं करायची. एवढी माझी मुलगी भयंकर हुशार आहे. माझी मुलगी तिला उमेद ही तुमच्याकडनंच हो. मिळालं एवढं ही करायची. आमच्याकडं त्यात तुमचा पण सहभाग आहे. सहभाग होता. आणि तिला प्रत्येक जण महिला सुद्धा म्हणायच्या आजूबाजूच्या, कशाला शिकत्या, काही पास होणार आहे का, किती वय झालं, तिचं लग्न करून टाका. खरं माझ्या मुलगीवर माझा पूर्ण विश्वास होता. पूर्ण म्हणजे पूर्ण माझ्या मुलगीवर विश्वास होता. ती स्वतःच्या पायावर उभा राहणार, ती कष्ट करत्या, ती होणारच. आम्हाला 100% तिची गॅरंटी होती. आता तुमचे मिस्टर तुम्ही म्हणताय सरकारी दवाखान्यात जॉबला होतात, मग एखाद्या वेळेस पगार मागं पुढं झाला किंवा काय, त्यावेळी तुम्ही कसं म्हणजे त्यांचं शिक्षण पार पाडलं शिक्षण का? शेतीचं आले की सोया वगैरे ऐकून ते पुढे तिला शिक्षणाला पैसे आम्ही घालायचं. त्या मदत म्हणून तुम्हाला आणि कोणी मदत केली मदत का? तिचा भाऊ एक पुतणे एक माझा भयंकर पाठीशी आमच्या राहिला. हां, हां. आणि मुलगीचं माझे खरोखर की नाही साक्षात म्हणजे अशी मुलगी म्हणजे 4 खेड्यात मुलगी मिळणार नाही अशी माझी मुलगी आहे. हो ती जिद्द तिला तुमच्याकडनंच हां, मिळाल्या, जिद्द. त्यामुळं आणि सगळ्यात मोठा वाटा हा तुमचाच आहे. म्हणजे मी माझ्या मुलगीला हितला तांबे मी तिथे कधी उचलून दिदी ठेव असं मी म्हटलं नाही तिला. कारण ना ती भयंकर ती हुशारच होती नाही शाळेच्या. मी मम्मी हे करणार, मम्मी मी ती करणार, कर दिदी. मी काही दिदीला माझ्या काम सांगितलं नाही. आणि खरोखर माझ्या मुलगीने मला लय सहकार्य केले, लय म्हणजे लय. माझं पिशवीचं ज्या वेळेला ऑपरेशन केलं त्यावेळेला 1 महिनाभर ते अभ्यास करत घरी थांबलेली. त्यावेळेला ती म्हणजे कुठल्या शाळेला होती? म्हणजे कितवीला त्यावेळेला होती? ती अभ्यासलाच होती इथं वारणेत सावकारच्या लॅबमध्ये ते अभ्यासला होते. दिदू तू अभ्यास कर. नाही मम्मी माझं मी करतो, तुला दवाखान्यात थांबतो. परत आणि हे जे वेळेला मांडीचं माझं ऑपरेशन झालं त्यावेळेला 1 महिनाभर माझी पोरगी घेऊन मला दवाखान्यात फिरत होती. ज्यावेळी ती पहिल्यांदा तलाठी झाली त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं? खूप खूप मला आनंद झाला. लागोपाठ तिनं 4-5 पोस्टी काढलेली मंत्रालयात झाली आता. आणि तिला पाहिजे तसं स्थळ पण मिळालं. तिचं माझं जावई तर की नाही भयंकर चांगलं आहे, पाहिजे तसं. माझं जावई पण कष्टातनंच वर आलेलं आहे.